नाही, हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा सावता माळ्याचा महाराष्ट्र आहे, हा गोरा कुंभाराचा महाराष्ट्र आहे, हा संत तुकारामाचा महाराष्ट्र आहे, हा चोखा मेळ्याचा महाराष्ट्र आहे, हा बसवेश्वराचा महाराष्ट्र आहे. आणि जेव्हा जेव्हा त्यांचा छळ झाला तेव्हा तेव्हा त्या छळाच्या विरोधात जाऊन इथल्या एका मोठ्या समूहाविरुद्ध ते उभे राहिले, लढले, झगडले आणि मोठे झाले. शंभूराजे, बरं झालं तुम्ही आठवण करून दिली. अहो मी बोलून दाखवलं. अहो त्यांचंच पहिलं घेतलं की त्यांनाच राज्याभिषेक करू दिला नव्हता, तेव्हा नव्हतात तुम्ही. परत तुम्हाला आठवण करून देतो. अहो त्यांनाच राज्याभिषेक करू दिला नव्हता. आणि नाही नाही मी तुम्ही होतात की नव्हतात, खरं तर आम्ही आवाजसाहेब इकडे बघून बोला. त्यांनाही क्षुद्र म्हटलं गेलं, आम्ही तर क्षुद्र आहोतच. त्यांनाही क्षुद्र म्हटलं गेलं, आम्ही तर क्षुद्र आहोतच. त्यांचा राज्याभिषेक करताना अहो त्यांचं कुंकुम टोळ अंगठ्याने केलं, पायाच्या अंगठ्याने. अहो लिहिलंय, पुस्तकात वाचा, पुस्तकात वाचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक याचा उल्लेख करताना कुठल्या पुस्तकात काय लिहिलंय, पायाच्या अंगठ्यानं तिळक लावला, हे पहिल्यांदा आम्ही इतिहासातला ऐकतोय. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातला जे वक्तव्य त्यांनी केले ते काढून टाका, काढून टाका अध्यक्ष महाराज, ते पटलावरनं काढून टाका. या ठिकाणी काय चाललंय? अध्यक्ष महोदय, तुम्ही माफी मागायला सांगितले अध्यक्ष महोदय, तरी पण हातवारे करणं आणि आमच्यावर उपकार करतात असे जे काय ते दाखवतायत अध्यक्ष महोदय. उद्या काय हे लोकांना कोणाच्या त्या औरंगजेबाला खुश करण्यासाठी, त्या टिप्याला खुश करण्यासाठी हे कार्यक्रम करतायत का? मग अध्यक्ष महोदय आपल्याला मी विनंती करतो अध्यक्ष महोदय, यांना पहिलं निलंबन करा अध्यक्ष महोदय इथून. नाहीतर अध्यक्ष महोदय उद्या हे काही बोलत जातील आणि इथे काय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोललेत अध्यक्ष महोदय. हे कोण लहान सहान व्यक्तीबद्दल नाही बोललेत आणि तरी पण यांचे हातवारे बघा, फोनवर बोलतायत. आमच्यावर काय उपकार करतायत का? एवढं बोलायचं ना, जाऊन बोला ना त्या टिप्या आणि औरंगजेबाबद्दल. जाऊन आम्ही काय बोलणार? पण पहिले ना अध्यक्ष महोदय निलंबित करा, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय निलंबित करा. अध्यक्ष महोदय हे असं हे काय प्रकार आहे अध्यक्ष महोदय? ही पद्धत आहे माफी मागायची छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल? हे अपमान तुम्ही सहन करा अध्यक्ष महोदय. बसून घ्या, अध्यक्ष महोदय बघा तुम्ही यांच्या हातवारे बघा. एक लक्षात घ्या, या सभागृहात एखाद्या विषयावरती मी निर्देश दिल्यानंतर, त्या निर्देशाचं पालन झाल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे, त्यांनी सभागृहाची माफी मागितलेली आहे, त्यांनी म्हटलेलं जे आहे ते मी रेकॉर्डवरनं काढून टाकलेलं आहे. त्यामुळे आता आपण याच्यात पुढे जायला पाहिजे. हे बघा, त्यांच्याकडनं जे विधान झालं ते चुकीचं होतं. आता एखाद्या सदस्याकडनं चुकीचं विधान जर झालं सभागृहात, ऐकून घ्या. तर आपण काय करतो सहसा, आपण ते केलेलं स्टेटमेंट रेकॉर्डवरनं काढून टाकतो. आता बसून घ्याल का? नाही तर तुम्हाला बाहेर पाठवायला लागेल मला. बसून घ्या, नाही तर तुम्हाला बाहेर पाठवायला लागेल. बसून घ्या, खालती बसून घ्या. त्यामुळे नंबर 2, आपण त्या संबंधित सदस्याला दिलगिरी व्यक्त करून सभागृहाची माफी मागायला सांगतो. मी दोन्ही गोष्टी केल्या आहेत. 1 मिनिट थांबा जितेंद्र आव्हाड साहेब, मी या सभागृहातल्या प्रत्येक सदस्याला आणि विशेष करून आपण जे आत्ता विधान केलेलं आहे त्या संदर्भात मी आपल्याला ही शेवटची संधी देतोय. यापुढे जर का छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किंवा या राष्ट्रातल्या महापुरुषांबद्दल जर का आपण चुकीचं विधान केलं तर मला नियम 53 खाली
तुम्हाला या सभागृहातनं सस्पेंड करायला लागेल. त्यामुळे माझ्यावर अशी पाळी आपण आणू नयेत. माझी परत एकदा आपल्या विनंती आहे, आपण कृपया आता असं काय करताय? त्यामुळे माझी आपल्याला परत एकदा सांगणं आहे की आपण केलेल्या विधानाबद्दल आपण सभागृहाची माफी मागून ही चर्चा पुढे नेऊया. आवाड साहेब, हे आपल्या हितात आहे, आपण सभागृहाची माफी मागा. नाही, मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे दिलगिरी व्यक्त केली. थांबा जरा. ज्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांची आपण सभागृहाची माफी मागा असे माफी माझे स्पष्ट मागितलेली निर्देश आहे. आहेत. थांबा जरा. अध्यक्ष महोदय, आपण सभागृहाची माफी मागावी. मागितली ना सभागृहाची. बसून घ्या. असं नाही चालणार. बसून घ्या. असं नाही चालणार. बसून घ्या. चला आवाड साहेब. अध्यक्ष महोदय, मी माफी मागतो. बस ऐका. आता अध्यक्ष महोदय, चला बस. अध्यक्ष त्यांनी महोदय, सभागृहाची माफी मागितलेली आहे. संपला विषय. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.